बेळगाव शहरालगत असलेल्या हिंडाल्को कंपनीतील एका कामगाराने कंपनीच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक 24 जून रोजी घडली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। मृत कामगाराची ओळख शंकर तळवार वय 30 राहणार मुत्यानटी तालुका बेळगाव अशी झाली आहे। शंकर हा गेल्या 6 वर्षापासून कंपनीत कार्यरत होता। कंपनीकडून होत असलेल्या कथित छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आत्महत्येपूर्वी शंकरने व्हॉट्सअपवर एक संदेश लिहून ठेवला होता, ज्यामध्ये कंत्राटी भरती प्रक्रियेत अन्याय होत असल्याचा आरोप त्याने केला आहे। 10वी व ITI पात्रता असलेल्या युवकांना सुरुवातीला रोजगार दिला जात होता, मात्र आता डिप्लोमा पात्रता मागितली जात असल्याने स्थानिक युवकावर अन्याय होत असल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे। तसेच एका व्यक्तीने कंपनीत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 5 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याने संदेशात केला आहे। शेवटी आई आणि वडिलांची माफी मागत त्याने हा संदेश संपवला असल्याचे समोर आले आहे। शंकरने आत्महत्या केल्याचे समजताच मुत्यानटी ग्रामस्थांकडून कंपनीच्या आवारात गाड्या आणि बाहेरील केबिनची तोडफोड करण्यात आली। आपल्याला न्याय मिळावा यासाठी मुत्यानटी ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपआयुक्त नारायण बर्मणी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ हे घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळून आंदोलकांना शांत केले। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 4 KSRPC तुकड्यासह शेकडो पोलीस तैनात करून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। प्रसंगी कंपनीच्या परिसरात मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून आक्रोश सुरू होता। दरम्यान मुलाच्या आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।